नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तिखट मसालेदार भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही झटपट बनणारी दही शिमला मिरची नक्की ट्राय करून पहा. ताजी शिमला मिरची, दही आणि हलक्या मसाल्यांची चव एकत्र येऊन ही भाजी खूपच स्वादिष्ट लागते. पोळी, भाकरी किंवा भातासोबत खायला अगदी परफेक्ट आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण शेंगदाणे आहेत. इकडे मी 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. ते आपण आता हे फ्राय पॅन मध्ये भाजून घ्यायचे आहेत खरपूस हाय फ्लेम वरती. बघू शकता तुम्ही असे शेंगदाणे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. आणि आपले शेंगदाणे आहेत ते भाजून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता हे खलबत्त्यामध्ये शेंगदाणे कुटून घेणार आहोत. आपण आता त्याच फ्राय पॅन मध्ये 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालणार आहोत. त्यानंतर इकडे मी 1 हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून आणि 2 लसूण पाकळ्या अशा मी किसून घेतलेल्या आहेत. त्या घालणार आहोत तेलामध्ये व चांगलं 2 ते 3 मिनिटं आपण हे परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे आहेत ते असे मी उभे चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर 1 शिमला मिरची ती सुद्धा मी अशी उभी चिरून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही ती घालायची आहे. त्यानंतर जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले त्याचा असा मी कूट केलेला आहे तो घालायचा आहे. व मीडियम फ्लेमवर आपण आता हे 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण लावायचं आहे. वाफेवर आपण आता ही शिमला मिरची थोडी 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहोत. शिमला मिरची थोडी मऊसूत झाली पाहिजे. आपण आता झाकण काढून घेऊया. बघू शकता थोडी शिमला मिरची आहे ती मऊसूत झालेली आहे. आपण आता याच्यामध्ये बाकीचे मसाले आहेत ते घालणार आहोत. आपण आता या मिश्रणामध्ये अर्धा चमचा हळद आहे ते घालणार आहोत. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालायची आहे. अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला घालायचा आहे कलरसाठी. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. व आपण आता हे परतवून घ्यायचं आहे. मसाले घालताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा. आपण आता हे मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं परतवून झालेलं आहे. त्यानंतर इकडे 1 कप दही घालायचं आहे. दही इकडे मी चांगलं फेटून घेतलेलं आहे. बघू शकता दही आपलं एकदम असं स्मूथ आहे. व आपण आता हे परतवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. आपलं परतवून चांगलं झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे. पण आता झाकण लावून 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायची आहे ही दही शिमला मिरचीची भाजी. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता तुम्ही. आणि मस्तपैकी आपली दही शिमला मिरचीची भाजी सुद्धा तयार आहे. एकदम भारी अशी. खायला तर खूपच छान लागते. तुम्ही ही भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर पण खाऊ शकता. आपली मस्तपैकी अशी दही शिमला मिरची भाजी तयार आहे. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.